नमस्कार. वृत्तम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज 12 डिसेंबर म्हणजे देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा आज वाढदिवस. आज पवारांनी वयाची 84 वर्ष पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण केलंय. खरं म्हणजे तब्बल 50 वर्षाहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. पण कायमच अविश्वासू म्हणून आणि भूमिका घेण्याच्या बाबतीत कायमच नरोवा कुंजरोवा भूमिका पवारांची राहिली आहे. पवारांच्या बाबतीत सातत्याने असं म्हटलं जातं की ते कंपल्सिव्ह लायर आहेत. म्हणजेच त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा त्यांचा अंदाज येत नाही की ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत. त्यांच्या राजकीय प्रवासावर दृष्टिक्षेप टाकल्यास बीएमसीसी मध्ये शिकत असतानाच पवारांनी 1960 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1967 साली ते पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. तर 1978 साली त्यांनी पोलोदचा प्रयोग करत महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणजेच वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. त्यावेळी सरकार स्थापन करताना त्यांनी जनसंघाची मदत घेतली होती. त्यांच्या या मंत्रिमंडळात जनसंघाचे उत्तमराव पाटील हे अर्थमंत्री होते आणि मुख्यमंत्र्याखालोखाल त्यांची चलती होती. पण तरीही पुढे पवार सातत्यानं जनसंघ आणि नंतरच्या भाजप यांच्या विरोधात राजकारण करत राहिले. त्यानंतर पुढे त्यांनी 3 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1984 साली ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं अध्यक्ष म्हणून देखील काम केलंय. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्डशी संबंध याशिवाय अनेक वाद झालेत. तरीही येणकेन प्रकारे त्यांनी विविध पक्षांसह युती आघाडी करून आपलं राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवलंय. पण सध्या मात्र त्यांची अवस्था खूप बिकट आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं झालेलं पाणीपत पाहता आणि त्यांचं वय पाहता ते यातून सावरतील आणि पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायला सिद्ध होतील याविषयी शंका आहे. थोडं खोलात जाऊन शोधलं तर शरद पवारांची राजकीय एंट्रीज मुळे प्रचंड वाद होऊन झाली होती. ज्यावेळी शरद पवारांना 1967 साली उमेदवारी देण्याचा निर्णय झाला त्यावेळी पुणे काँग्रेसच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. पण त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचा पवारांवर वरदहस्त होता म्हणून ते वाचलेत. पुढे त्या वरदहस्ताचा वापर पवारांनी बऱ्याच लोकांच्या खच्चीकरणासाठी व आपली लार्जर दॅन लाईफ इमेज तयार करण्यासाठी केला. आमदारकीच्या दुसऱ्याच कार्यकाळात त्यांना नशिबाने म्हणा किंवा कर्मधर्म संयोगाने म्हणा वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील बरेच खाचखळगे आणि बारकावे त्यांना माहीत झाले. याचा वापर पवारांनी 1978 साली वसंतदादा पाटील यांच्यासारख्या भोळ्या भाबड्या माणसाच्या विरोधात मान ठोकण्यासाठी व दादांचं सरकार घालवण्यासाठी केला. वसंतदादांचं सरकार पाडून पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी अनेक माध्यमांनी पवारांच्या या कृत्याबद्दल वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असाच उल्लेख केला. तसंच तत्कालीन संदर्भ तपासली असता असं दिसतं की त्यांच्या या कृत्याने पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण हे देखील प्रचंड व्यथित झाले होते. तिकडे दिल्लीत देखील पवारांची प्रचंड नाचक्की झाली होती. त्यामुळे 1980 साली सत्तेवर येताच इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखास्त केलं आणि त्यांचा रोष महाराष्ट्रातील मराठा नेत्यांवर ओढवला. परिणामी 1980 साली इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्री पदाची संधी देताना मराठा नेत्यांना डावलून अल्पसंख्य समजल्या जाणाऱ्या मुस्लिम आमदाराला म्हणजेच अब्दुल रहमान अंतुले अर्थात बाबा अंतुले यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. बाबा अंतुले यांनी देखील पवारांना त्यांची जागा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. पण दुर्दैवाने बाबा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहू शकले नाहीत आणि पवारांचं फावलं. पुढे दिल्लीत आपली इमेज सेट करण्यासाठी पवारांनी इंदिरा गांधी यांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या राजीव गांधी यांच्याशी जवळीक साधत पुन्हा काँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर ते राजीव गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. 1991च्या जुलै महिन्यात राजीव गांधी यांच्या अकाली झाल्यानंतर नेतृत्वाची मोठी पोकळी काँग्रेसमध्ये निर्माण झाली. त्यावेळी पवारांना प्रधानमंत्री पदाची स्वप्न पडू लागली. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षातील सत्ताकांक्षी लोकांना आणि काही पत्रकारांना हाताशी धरून प्रधानमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केली होती. पण काँग्रेसने त्यांची डाळ शिजू दिली नाही. त्यावेळी झालेलं डॅमेज कंट्रोल मधून सावरण्यासाठी पवारांनी सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावं अशी गळ घालायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या, पण पुढे लोकांचा वाढलेला आग्रह पाहता त्या तयार झाल्या. त्याच काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि केंद्रात पुन्हा एकदा पवारांनी राजकीय स्पेस व्यापायला सुरुवात केली. पण मात्र याच काळात सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष झाल्या. त्यामुळे पवारांचा अहंभाव दुखावला गेला. योगायोगानं त्याच काळात दिल्लीत काँग्रेस प्रणित सरकार बनेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता आपल्याला संधी आहे
हे ओळखून धूर्त पवारांनी पुन्हा सोनिया गांधी यांना विरोध सुरू केला. भारतातील कोणत्याही घटनात्मक पदावर विदेशी मूळ असलेली व्यक्ती बसू शकत नाही या मुद्द्यावर जोरदार भांडवल करायला सुरुवात केली आणि विरोध सुरू केला. अखेर शरद पवार, तारिक अनवर आणि पी ए संगमा यांना काँग्रेस म्हणून बडतर्फ करण्यात आलं. या सगळ्याला कंटाळून 1999 मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पुढे काही काळातच पुन्हा सत्ता हे उद्दिष्ट ठेवत शरद पवार यांनी सोनियांशी जुळून घेतलं, तर विरोध केलाच कशाला असा प्रश्न उपस्थित होतो. असो, त्यानंतर 1999 ते थेट 2014 पर्यंत पवार आणि त्यांचा पक्ष काँग्रेससोबत सत्ता उभवत होते. पण 2014च्या मोदी लाटेत त्यांच्या पक्षानं सपाटून मार खाल्ला. काल परवापर्यंत सत्तेच्या केंद्रस्थानी असणारे पवार आणि त्यांच्यासोबत असणारे सत्ताकांक्षी, सत्तापिपासू, सरंजामी राजकीय नेते राजकीय रवाजमा सोडून रस्त्यावर आले. त्यामुळं त्यातील बहुतांश लोक एका रात्रीत उडी मारून भाजपवासी झाले व पुढची 5 वर्ष पवार उडला सुडला पक्ष घेऊन अस्वस्थपणे दिवस कुंठित राहिले. पुन्हा 2019च्या निवडणुकीत पवारांनी त्यांच्या प्रतिमेला साजेसं राजकारण केलं आणि भाजप सेना युतीला क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांना सोबत घेत अनैसर्गिक आघाडी केली आणि मोदी, शाह, फडणवीस या तिकडीला आव्हान दिलं. पुढे एकनाथ शिंदे यांना सोबत घेत पवारांच्या गलिच्छ राजकीय खेळीचा बदला तर या तिकडीनं घेतलाच, पण मात्र आजवर अभेद्य समजल्या जाणाऱ्या पवारांच्या घरात फूट पाडत अजित पवार यांना देखील भाजप सोबत घेतलं आणि छगन भुजबळ ते धनंजय मुंडे यांना फोडत आपल्या पक्षात घेणाऱ्या पवारांच्या घरातच फूट पडली व एक वर्तुळ पूर्ण झालं. पक्षातील फुटीनंतर त्यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असं आहे, तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. इतकी बिकट वेळ शरद पवारांवर का यावी याचा खरं तर त्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही न करता पवारांच्या पक्षाला 10 पैकी 9 जागा जिंकता आल्या. म्हणूनच पवारांच्या हस्तकांनी आणि पाळीव पत्रकारांनी जोरदार गलका केला. त्यामुळे पवार व त्यांची सगळीच नेते मंडळी हवेत गेली होती. त्याचा जोरदार फटका त्यांना बसला व न भूतो असा पराभव पवारांच्या पक्षाचा झाला. आता परिस्थिती इतकी बिकट आहे की पवारांचं राजकीय अस्तित्व काय असा प्रश्न उपस्थित होतोय. विधानसभा निवडणूक निकाल लागल्या लागल्या पवारांच्या पक्षातील बहुसंख्य नेते मंडळी पुन्हा भाजपकडे आकृष्ट झाली आहेत. इतकंच काय, पण पवारांचे विश्वासू व निष्ठावान जयंत पाटील यांनी देखील योग्य वेळी काय तो निर्णय घेऊ असं सूचक विधान केलंय. या सगळ्या संदर्भांचा आढावा घेतला तर पवारांच्या राजकारणात विश्वासार्हता हा घटक कुठंच दिसत नाही. पवारांकडे सगळे अफाट जनसंपर्क आहे, नेतृत्व गुण कौशल्य आहे, वक्तृत्व आहे, संवाद कौशल्य आहे, अफाट बुद्धिमत्ता आहे, वाचन आहे, दांडगी स्मरणशक्ती आहे आणि विशेष म्हणजे कास्ट हा घटक देखील त्यांच्या सोबत आहे. पण तरीही आयुष्यभर नको त्या उचापात्या पवार करत बसले आणि स्वतःचं स्वत्व हरवून बसले. एका ज्येष्ठ पत्रकारानं पवारांच्या बाबतीत उदाहरण देताना असं म्हटलंय की वर्गात ढ असलेला मुलगा नापास झाला तर त्याचं कुणाला काहीच वाटत नाही, पण कायमच अव्वल असणारा विद्यार्थी नापास झाला तर सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. तेच पवारांच्या बाबतीत झालंय. पवारांनी ठरवलं असतं तर ते बरंच काही करू शकले असते. फक्त तात्कालीन राजकारण करण्याची वृत्ती आणि काय आहे ते चित्र स्पष्ट होऊ न देण्याची प्रवृत्ती यामुळे पवार हे कायम पिछाडीवर राहिले. हेनरी खायने या जर्मन कवीनं शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांवर फार सुंदर करणारं वाक्य लिहिलेलं आहे. खायने म्हणतात की जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं की आपल्याला सत्य गवसलं आहे, त्यावेळी तो माणूस ते सत्य लोकांना पटवून देण्यासाठी बऱ्याच वेळेला असत्याचा सहारा घेतो आणि असत्य हेच सत्य आहे असं मानायला लागतो. त्यावेळी त्याच्याकडे सत्य हे अजिबात राहतच नाही. तर हे होतं शरद पवार यांचं व्यक्तिमत्व. पवारांविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्त मराठी.